विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर भारतीयांनी भाजप महायुतीला पाठिंबा देत मतदान केलं आणि त्यामुळे नवीन मंत्रिमंडळामध्ये उत्तर भारतीय आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र तसं काहीच झालं नाही, कारण 4 आमदार असतानाही उत्तर भारतीयांची मतं मागणाऱ्या भाजपनं एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलं नाही आणि त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती मिळते। त्याचाच परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधान परिषदेमध्ये भाजपचे ज्येष्ठ आमदार राजहंस सिंग, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बोरिवलीतून संजय उपाध्याय आणि वसई विरारमधून स्नेहा दुबे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता होती। मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं उत्तर भारतीयांच्या अपेक्षांचा भंग झालाय। 2001 मध्ये हिंदी भाषिकांची लोकसंख्या ही 25.88 लाख इतकी होती। तीच लोकसंख्या 10 वर्षांमध्ये आता थेट 35.98 लाख इतकी झालेली आहे। त्यामुळे ही संख्या दशकभरामध्ये 10 ते 12 लाखांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या वाढलेल्या मतदारांची निर्णायक भूमिका राहण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे। दरम्यान सर्वाधिक हिंदी भाषिक मतदार कोणत्या भागामध्ये राहतात यावरती एक नजर टाकूयात, कारण येत्या काळातील महापालिका निवडणुकांमध्ये ते अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं। तर सर्वाधिक हिंदी भाषिक कुठे राहतात तर दहिसरमध्ये, बोरिवलीमध्ये, मुलुंड, जोगेश्वरी, अंधेरी, चांदिवली, कलिना, कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द, गोवंडी, वांद्रे, साकीनाका, मालवणी, वडाळा आणि अँटॉप हिल या परिसरामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।